इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने इतिहास रचला याने काही खास दिलं हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. आणि जर मी तुझा प्रेम नाही मिळवू शकले मानस तर मी तुला कोणा दुसऱ्याची मोहब्बतही नाही बनू देणार. मानसला कशिशच्या धमकीबद्दल कसं सावध करू? मला सावधान तर राहावंच लागेल बिकॉज अखेरीस ती कशिश तुमचाच प्यादा आहे. पण डॅड मी तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकतोय यावेळी मी तुमच्या सापळ्यामध्ये सापडला जाणार नाहीये. तुझा पप्पांच्या बोलण्यावर विश्वास नाही आणि माझा त्या मुलीवर भरोसा नाहीये पण तू असं करणार नाहीस त्यामुळे मी हिला मारून टाकते. नाही कशिश आता बोल तुझ्याशी आम्ही कसं वागलं पाहिजे बोल. मारणारे कधी मरणाला नाही घाबरत. मारून टाक मला जस्ट शूट मी. कशिश मला तुझा खूप राग तर येतोच आहे पण आज मला तुझी दया येते. मला तुझा तिरस्कार मंजूर आहे. मी मनापासून मानसवर प्रेम करते म्हणून आय डोंट केअर. भाऊ याआधी की ही वेडी मुलगी काही अनर्थ घडवेल तू प्लीज पोलिसांना फोन कर. सूर्या हिला पोलिसांकडे ने. मी इन्स्पेक्टर चौधरींशी बोलून घेतो घेऊन जायला. या चल या ना. करून आलास त्या मुलीला पोलिसांच्या हवाली. ते तर करायचंच होतं. भाऊच्या आदेशांचं पालन होतं. काय झालं तू इतकी काळजीत काय? मी काळजीत ह्यासाठी आहे की रितिकावर नशीब इतकं मेहरबान काय. मरण वारंवार तिच्या बाजूने निघून जातं. एक गोळी लागली असते तर सारं काम संपलं असतं. हो हे तर तू ठीक बोलतीयस. बाप फक्त एका गोळीची होती. तिचं काम संपून गेलं असतं आणि आपले हातही मळले नसते. आणि नंतर वाचतच काय हा अपंग रोहित त्याला तर मी बघून घेतलं असतं. कोण आहे? कोणता तरी अननोन नंबर आहे. हॅलो हां बोला कोण बोलतंय? फोनवर तर आवाज ऐकू येतोय पण चेहरा कुठे दिसतोय? आता तुम्ही हे सांगा कोण बोलताय? तू आहेस कोण जो माझ्याशी इतकी बकवास करण्याची हिम्मत करतोय?
काका? अच्छा, कोण कोण बोलतंय? रोहित? 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 पण रोहित तर... हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? रोहित. रोहित? रोहित जिवंत आहे. वॉट? नाही, हे नाही होऊ शकत. जरूर तुझा काहीतरी गैरसमज होतो. नाही 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 नाही, हा रोहितचाच फोन होता. मी माझ्या शत्रूचा आवाज ऐकण्यामध्ये चूक नाही करू शकत. हा रोहितचाच फोन होता. माझा विश्वास नाही बसत आहे. आणि जर तुझं म्हणणं खरं निघालं तर मग आपल्यावर तर खूपच मोठं संकट येणार आहे सूर्या. हो माहिती आहे स्नेहा, त्याने फोनवर मला धमकी दिली. तो म्हणाला की तो माझा बदला घेणार आहे. त्याने फोनवर मला धमकी दिली. तो म्हणाला की तो माझा बदला घेणार आहे. हा रोहितचा आवाज होता. आय एम क्वाईट शुअर. दुसरा कोणी नाही असू शकत. ज्या प्रकारे तो बोलत होता तो रोहित होता. मग विचार नको करूस, बिलकुल नको विचार करूस. लगेच काहीतरी कर, नाहीतर खरंच काहीतरी होईल. हो, तू बरोबर बोलतेस. मला विचार करायला हवा. एक आयडिया आहे. आपण एक काम करूया. रोहित जिवंत आहे या गोष्टीची खबर आपण भाऊला जाऊन देऊया. आपण आधी सांगूया. भाऊला वाटेल की तुला समजतंय ना मी काय म्हणतोय. यू आर राईट. फक्त हाच एक रस्ता आहे. चल चल मग. चल थांब एक मिनिट. आपण आपला घाम पुसूया. ही एक खुश खबर आहे. ओके. नाही, मी खूप दिवसांपासून ऑफिसमध्ये नाही आलोय. नाही, कोर्टही अटेंड नाही करत आहे. तर बघूया काय होत आहे ते. प्रयत्न तर चालूच आहेत. नाही, अजून तरी काही पत्ता नाही लागला. भाऊ. हो ओके. भाऊ. भाऊ काय झालं? खबरला काय झालं? भाऊ एक खबर आहे. काय खबर आहे? नाही ते मला रोहितच्या बाबतीत. हो. कोणती खबर? काय झालं रोहितला? कुठे आहे तो? ठीक आहे ना? जिवंत आहे तो. हा बोल ना. ते रोहितचा फोन आला होता मला. बोलला की काका मी ठीक आहे. मी घरी येतोय. तो येतोय. रोहितने फोन केला तुला आणि तो घरी येणार आहे? ही तर खूपच चांगली बातमी आहे. रोहितने मला फोन का नाही केला? असो असो असो, काय फरक पडतो त्याने मला फोन केला काय आणि तुला फोन केला काय. पण ही तर खूपच चांगली खबर आहे की रोहित घरी येतोय. माझा पूर्णपणे विश्वास आहे की तो आवाज रोहितचा होता. मी तो आवाज विसरू नाही शकत. सूर्या, आपण त्वरित पोलीस स्टेशनला फोन केला पाहिजे. पोलीस स्टेशन का? त्याची काय गरज आहे भाऊ? अरे कमिशनर साहेबांशी बोललं पाहिजे सूर्या. त्यांना सांगायला पाहिजे की तुला फोन आला होता. कदाचित या फोनवरून त्याला रोहितला शोधायला पोलिसांना मदत होईल. हो ना? कमिशनर साहेबांशी बोलून घेतलं पाहिजे की मी लगेच
एंगेज्ड आहे त्यांचा फोन. आता इन्स्पेक्टर चौधरींचा फोन. हा बोला इन्स्पेक्टर चौधरी. हो, मी रोहितच्या बाबतीत काही बोलू इच्छितोय. हो बोला ना, काय झालं? सॉरी जज साहेब, परंतु आम्हाला या बाबतीत एक महत्त्वाचा क्लू मिळाला जो आम्ही तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत. महत्वाचा क्ल्यू मिळालाय रोहितच्या बाबतीत? हो जज साहेब, त्यामुळे मी सांगतोय की तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला या. चौधरी हो, मी लगेचच येतो. जज साहेब, एक खास बाब अजून आहे. बोला. तुम्ही तुमचा छोटा भाऊ सूर्यालाही बरोबर घेऊन या. सूर्याला पण सोबत घेऊन ये. जज साहेब, प्लीज आता तुम्ही कोणता प्रश्न नका विचारू. ठीक आहे, मला समजलं. मी आणि सूर्या दोघंही पोलीस स्टेशनमध्ये येतो. ओके? हो, त्वरित. बाय. चल. कुठे? हा काय प्रश्न आहे सूर्या? इन्स्पेक्टर चौधरींचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की तू आणि मी पोलीस स्टेशनमध्ये यायला हवं. नाही, चल. ते काय ना भाऊ, ते स्नेहाची तब्येत ठीक नाहीये. तर तू एक काम कर, तू जा, मी तिच्याजवळ थांबतो. हो, पण रोहितचा प्रश्न तर खूप महत्वाचा आहे ना. नाही पण स्नेहा. हे काय? स्नेहा, स्नेहा, अगं स्नेहा, काय स्नेहा, स्नेहा, काय झालं स्नेहा? स्नेहा, काय झालं तुला? अरे अचानक हिची तब्येत बिघडली कशी काय? सूर्या, कालपर्यंत तरी ठीक होती, हे अचानक काय झालं हिला? ते काय ना की घरातली परिस्थिती काही अशी आहे की त्यामुळे ही थोडी काळजी करत असते. तू काळजी घेतली पाहिजे सूर्या. ते काय ना की घरातली परिस्थिती काही अशी आहे की त्यामुळे ही थोडी काळजी करत असते. तू काळजी घेतली पाहिजे सूर्या. हे बघ कावेरी, घरामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती होती, अस्वस्थता होती घरामध्ये, कोणी कोणाचा विचारच नाही केला. पण तरी काळजी घेतली पाहिजे सूर्या. हिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं होतं. डॉक्टर? हो, स्नेहा म्हणाली होती, पण मी नाही म्हटलं की डॉक्टरकडे घेऊन जायची काय गरज आहे. पण का सूर्या? अरे म्हणजे तुला स्नेहावर इलाज नाही करायचाय का? नाही, असं काही नाहीये, परंतु पण मग ते ताई जेव्हापासून रोहितची तब्येत खराब झाली आहे तेव्हापासून ही खूप काळजीत असते. त्यामुळेच कदाचित आजारी पडली आहे. हो, पण डॉक्टरांकडे तर घेऊन जायला हवं होतं ना हिला. नाही, ते काय ना भाऊ, ते मी हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकतो. ठीक आहे, हरकत नाही. जर हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं असेल तर मग कावेरी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. तू माझ्यासोबत चालायला हवं. भाऊ, तू एक काम कर, तू पुढे हो, मी नंतर येतो. म्हणजे मी स्नेहाला ऍडमिट करून येतो. हे बघ, तू काळजी करू नकोस. कावेरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून येईल. तुझं माझ्याबरोबर येणं खूप गरजेचं आहे. कुठे? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन? मी तुला सांगितलं नाही, रोहितचा फोन आला होता. रोहितचा फोन आला होता? कुठे आहे तो? कसा आहे? हा, बोल ना. तो म्हणाला की तो अगदी बरा आहे आणि लवकर घरी परत येतोय. बस. माझा रोहित ठीक आहे. भगवंता, तुझे लाख लाख आभार. आता तुझा पुढे, मी स्नेहाला ऍडमिट करून येतो. ठीक आहे. आता जर तुला हिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं तर काही हरकत नाही. माझं पोलीस स्टेशनला जाणं खूप महत्वाचं आहे. सूर्या, तू ॲम्ब्युलन्सला फोन कर, मी लगेच येते. झोपून जा लवकर. पण सूर्या, मी हॉस्पिटलमध्ये नाही जाणार.
हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे आपण फसू शकतो. हो हे तर ठीक आहे, परंतु ताई पैसे आणायला गेली आहे, आता तिला कसं मॅनेज करायचं? ते सगळं मी सांभाळून देईन. तू फक्त तो नंबर ट्रेस करायचा प्रयत्न कर. सूर्या, एकदा का तो नंबर ट्रेस झाला ना की मग रोहितला. हो तू बरोबर बोलतेस. तसंही हा लँडलाईन नंबर आहे, हा ट्रेस करणं खूप सोपं काम नसतं. एकदा रोहितचा नंबर ट्रेस होऊ दे, मग आपण त्याला खूप सहजपणे पकडू शकतो. जा सूर्या, लवकर जा, उशीर नको करूस. इथे सर्व मी सांभाळून देईन. नाही, जर यावेळी अशा परिस्थितीत मी तुला सोडून गेलो ना, तर या घरवाल्यांना एक नवा संशय येईल आणि मला ते नकोय. बरं होईल जर आपण हे काम कोणा बाहेरच्या मेघनाकडून करून घेऊया, हो ना? हो ठीक आहे. हॅलो मेघना, माझं बोलणं कान उघडून ऐक. मी शुअर आहे की हा लँडलाईन नंबर त्याच एरियाचा आहे, पण मला नीट जागेची इन्फॉर्मेशन पाहिजे. पूर्ण सावधपणे राहावं लागेल. कोणालाही कोणताही संशय नको यायला. ही गोष्ट पूर्णपणे सिक्रेट राहायला पाहिजे, लक्षात ठेव. आता तर पत्ता लागेलच की रोहित कोणत्या पिळ्यात लपून बसलाय. बावळट, स्वतःचं मरण ओढावून घेतोय, तेही लँडलाईन वरून फोन करून, जे अगदी सहज ट्रेस केलं जाऊ शकतं. भाऊ, खूप वेळ लागला तुला पोलीस स्टेशनमध्ये? हो कावेरी, पहाटेचे 4 वाजले परत येईपर्यंत. अच्छा, काय म्हणाले ते लोक? तीच प्रश्नोत्तर आणि डिस्कशन करत होते रोहित बद्दल. आणखी काय? हो कावेरी, पहाटेचे 4 वाजले परत येईपर्यंत. अच्छा, काय म्हणाले ते लोक? तीच प्रश्नोत्तर आणि डिस्कशन करत होते रोहित बद्दल. आणखी काय? रोहितचा काही पत्ता लागला? हे बघ कावेरी, पोलीस तर त्यांचं काम करतायत, हार्ड एफर्ट्स घेत आहेत. म्हणत होते की काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत, ज्यामुळे रोहित कदाचित लवकर सापडू शकेल. परंतु ते लोक सूर्याला पोलीस स्टेशनला का बोलवत होते? तपासासाठी. हे बघ, पोलिसांचा जो तपास असतो ना कावेरी, तो अगदी खोलवर असतो. सगळ्यांची सखोल चौकशी होते. आता सूर्याची चौकशी करतील आणि होऊ शकतं की उद्या तुझीही चौकशी करू शकतील, हो ना? स्नेहा कशी आहे? कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? भाऊ, सूर्याने काल स्नेहाला काही औषधं दिली आहेत, त्याने तिची तब्येत ठीक झाली आहे. ती घरीच आराम करते. ठीक आहे ना ती? चला ठीक आहे, चांगलं आहे. कबीरी, मी जरा चेंज करून येतो. 1 कप चहा आता आणते. एक कोळी म्हणाली, काढ मला. सर्व काही शांत. काय झालं? भाऊजी पोलीस स्टेशनहून 4 वाजता परत आले. इन्स्पेक्टर चौधरी बरोबर इतका वेळ काय बोलले असतील? माहित नाही स्नेहा. इच्छा असूनही या गोष्टीचा तपास नाही लावता येणार. हो ऐक, ताईच्या समोर तू कोणतेही असे प्रश्न नको विचारूस ज्याने त्यांचा संशय अजून वाढेल. इन्स्पेक्टर चौधरीने भाऊच्या मनामध्ये आपल्या विरुद्ध आधीच संशयाचं बीज रोवलंय. हो सूर्या, असं वाटतं हा इन्स्पेक्टर चौधरी आपल्या पाठी हात धुवून लागलाय. हो. इन्स्पेक्टरने भाऊला पुन्हा घोळात घ्यायचा प्रयत्न केला असणार आणि भाऊने मागच्या वेळेप्रमाणे त्याला अगदी नीट उत्तरं दिली असतील. एक गोष्ट मी चॅलेंज देऊन बोलू शकतो की रोहितच्या बाबतीत पोलिसांकडे अजून कोणताही पुरावा नाहीये. हा रोहित ना स्वतः मरतोय
ना दुसऱ्यांना आनंदाने जगू देतोय. मरेल मरेल स्नेहा, मरेल. काहीच श्वास बाकी आहेत, बस. कुठवर लपून राहील, कुठवर लपून राहील. मेघनाने आतापर्यंत त्याचा नंबर ट्रेस केला असेल, आय एम शुअर. हो सूर्या, मी तर म्हणते की तू इथे बोलण्यात टाइम वेस्ट करण्याऐवजी सरळ मेघनाकडे निघून जा. तिथेच चाललोय. तू चिंता नको करूस. आता हा काका पुतण्याचा खेळ संपवूनच परत येईल. ऐक, थोडा वेळ हे आजारपणाचं नाटक करत राहा. हं? ताई खूप चालाक आहे. तिच्या डोळ्यात पाहून वाटते की तिलाही आपला संशय येतोय. ठीक आहे. मेघना. हॅलो. हो मेघना, मी तुमच्याकडेच येतोय. सूर्या, न्यूज इतकी इम्पॉर्टंट आहे की तुझी वाटच नाही बघू शकले. कुठपर्यंत पोहोचलेस तू? मी तर अजून घरीच आहे. सूर्या, लँडलाईन नंबर ट्रेस करून झालाय. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे. पती